नमस्कार मित्रांनो. रिसेंटली आरबीआयने एक अनाउन्समेंट केली होती की प्लास्टिक नोटा ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये. प्लास्टिक नोटा याला पॉलिमर नोटा असेही म्हटले जाते. पॉलिमर नोटा ह्या ज्या आहेत त्या पॉलिप्रॉपिलिन या घटकापासून बनल्या जातात. तर प्रश्न असा आहे की ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर लागू केल्या तर त्याचे काय परिणाम होतील, त्याचे फायदे काय असतील, त्याचे तोटे काय असतील. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की त्याचे फायदे काय असतील. जर प्लास्टिक नोटा जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लागू जर झाल्या तर त्याचा फायदा असा राहील की ह्या ज्या आहेत त्या दीर्घकाळ टिकाऊ आहेत. प्लास्टिक असल्यामुळे ते टिकाऊ असणारच आहे. त्याच्यानंतर आपण त्याला रिसायकल करू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या ज्या नोटा आहेत त्या स्वच्छ राहतात. ज्या आपण आता आपले जे करन्सी आहे ते एकदम मळकटलेली, फाटलेली अशा प्रकारची असते की बऱ्याच काळानंतर त्याची परिस्थिती अशीच होते. पण ह्या नोटा दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत, ते स्वच्छ राहतात, याचं रिसायकलिंग आपल्याला करता येतं. त्याचा दुसरा असा फायदा आहे की ह्या ज्या नोटा आहेत याला डुप्लिकेशन करणं मुश्किल आहे, की हे जे घटक आहे पॉलिप्रॉपिलिन हे मार्केटमध्ये सहसा उपलब्ध होऊ शकत नाही. तर ते मिळवणं खूप अवघड आहे आणि त्या प्रकारचं नोट जो म्हणतो आपण ते बनवणं खूप अवघड आहे. हे झाले सगळे फायदे. आता याचे तोटे काय असू शकतात? याचे तोटा म्हणजे काय आहे की सर्वसाधारण यामध्ये की कॉस्टिंग खूप आहे. याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही नोटा बनवणार आहात, म्हणजे आरबीआय नोटा बनवते त्यावेळेस त्याला कॉस्टिंग खूप लागणार आहे. परत अडॉप्शन म्हणजेच काय की ह्या नोटा ज्या आहेत त्या मार्केटमध्ये लागू करण्यासाठी, आता ज्या एटीएम आहेत, ज्या बँकिंग सेक्टर म्हणतो आपण त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तर त्या लेवलचं तंत्रज्ञान डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी खर्च वाढणार आहे. म्हणजे हे जे गोष्टी आहेत ह्या खर्चिक आहेत. त्याचा हा परिणाम असू शकतो. त्याच्यानंतर उष्णता जर वाढली, समजा उष्णतेच्या काळामध्ये त्या नोटा पगळण्याचे पण चान्सेस वाढतात. त्यामुळे हा पण एक तोटा होऊ शकतो. पण आता या नोटा बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आपल्याला त्यासाठी मागवणं आवश्यक राहणार आहे. तर हे जे कच्चा माल आहे ते आपण कुठून मागवणार? आता आपल्या इथं तेवढं तंत्रज्ञान म्हणा किंवा आपल्याकडे तेवढं रॉ मटेरियल उपलब्ध नाहीये. आपल्याकडे 2-3 ज्या इंडस्ट्रीज आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, एक गेल आहे. ह्या 3 कंपन्या व्यतिरिक्त जवळपास दुसरे कोणाकडेही हे जे घटक आहेत ते नाहीयेत. त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते. जर कमतरता जर आली तर आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमधनं ते आपल्याला परत आयात करावं लागणार आहे. तर आयात करायचं म्हणलं तर आपण कुठून आयात करू शकतो? ऑस्ट्रेलिया झालं, त्याच्यानंतर युके आहे, नेदरलँड आहे, यासारखी कंट्रीज आहेत त्याच्याकडनं आपण ते आयात करू शकतो. जर आयात करायचं म्हणलं नंतर आपल्याला डॉलरमध्ये ते आयात करावं लागणार. एक तर सुरुवातीला आपलं व्हॅल्यू जे आहे डॉलरच्या मानाने ते खूप व्हॅल्यू कमी झालेलं आहे. आणि त्यामध्ये आणखीन आपण जर आयात करणार असेल तर आपल्या रुपयाची आणखी घसरण होईल. त्याच्यामुळे हा एक सर्वात मोठा ड्रॉबॅक त्यामध्ये आहे.